नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. गेले काही महिने राष्ट्रवादीच्या दोन्ही शाखांचं म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांचं विलिनीकरण होणार अशा बातम्यांचा धुमाकूळ सुरू होता. त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी ही एनडीएमध्ये सामील होणार का? असं प्रश्नचिन्ह घेऊन तो गेले काही दिवस धुमाकूळ बातम्यांचा सुरू होता. एवढंच नव्हे तर या राष्ट्रवादीचे नेते, या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे महायुतीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होणार आणि त्यांचा पूर्वीचा अर्थमंत्री पदाचा मोठा अनुभव आहे त्यांच्याकडे, त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे अर्थमंत्री पद सोपवलं जाणार अशा स्वरूपाच्या बातम्या प्रचंड येत होत्या. एवढंच नव्हे तर काहींनी त्याही पुढे जाऊन जयंत पाटील हे अतिशय सिनियर नेते आहेत, अनुभव प्रचंड आहे त्यांच्याकडं, त्यामुळं त्यांच्याकडं कदाचित उपमुख्यमंत्री पद सुद्धा महायुतीमधलं सोपवलं जाईल, म्हणजे तिसरा उपमुख्यमंत्री महायुतीमध्ये नेमला जाईल अशा स्वरूपापर्यंत सुद्धा काहींनी आपली कल्पनाशक्ती ताणलेली होती. ह्या सगळ्यामुळं संपूर्ण राष्ट्रवादीमध्ये म्हणजे राज्यातल्या राजकीय क्षेत्रात सतत हा गोंधळ चालूच होता. म्हणजे उलट-सुलट बातम्या येत होत्या, काय होणार, काही नाही. काही जण म्हणत होते, तुम्ही भाजपच्या नादाला कशाला लागताय, जातीवादी भाजप बरोबर कशाला जाताय, असं सांगणारे काही जण होते. काही जण म्हणत होते, की जर गेले नाहीत तर आमदार राहणार नाहीत, खासदार राहणार नाहीत पवार साहेबांचे, त्यामुळे ते चाललेत ते बरं आहे, असंही काही जण म्हणत होते. दिल्लीमध्ये काहीतरी डिलिमिटेशनचं विधेयक आणणार आहेत, त्याच्याकरता मोदी आणि शहांचे प्रयत्न चाललेले आहेत. त्याच्याकरता हे शरद पवारांची सुद्धा राष्ट्रवादी ते फोडायचा प्रयत्न करतायत. ती फुटली जाऊ नये म्हणून स्वतः शरद पवारच तिकडे जाणार वगैरे अशाही बातम्या येत होत्या. म्हणजे कल्पनाविलासाला काही तोटा नव्हता. काय होईल आज तरी काही सांगता येत नाही. म्हणजे शेवटी कसं असतंय, राजकारणामधलं कुठलंच प्रिडिक्शन कधी करता येत नाही. नेमकं काय होईल, कोणत्या क्षणी काय होईल आपल्याला माहित नसतंय. सत्ता असताना सुद्धा आपल्याला माहित आहे, की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळातले स्वतः एकनाथजी शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि 40 आमदार फुटलेले होते. त्यामुळे सत्ता नसताना काय होईल हे तर काहीच सांगता येत नाही. परंतु या सगळ्या गदारोळामध्ये सगळ्यात जास्त चर्चा ज्या नावाची झाली होती ते म्हणजे आमदार जयंत पाटील यांची. एक अतिशय मुत्सद्दी, अनुभवी, मुरब्बी असे राजकारणी म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि त्याच जयंत पाटलांच्या बद्दल सातत्यानं उलटी-सुलटी चर्चा सुरू होती. आणि त्याचा परिणाम असा होता, की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येच गोंधळ उडाला होता. म्हणजे जे काही राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे लोक आहेत त्यांच्यातही सगळीकडं असं हल्लखोळाचं वातावरण होतं. त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये सगळीकडे गोंधळाचं वातावरण होतं आणि महायुतीमध्ये सुद्धा अनेकांच्या पोटात गोळा उठला होता, की समजा आता जयंत पाटील खरोखरच महायुतीबरोबर आले तर ते मंत्री होतील, कदाचित सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री होतील. त्यामुळे आत्ता ज्यांची काही पालकमंत्री आत्ता जे आहेत भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळं काही लोकांचं जे काही बस्तान बसलेलं होतं त्यांना सुद्धा थोडीशी भीती वाटायला लागली होती. त्यांचाही धीर सुटायची वेळ आलेली होती. परंतु आता स्वतः जयंत पाटील यांनीच या सगळ्या गदारोळावरती पडदा पाडलाय. तूर्त तरी असं मी म्हणतो. पुन्हा मी सांगतो एकदा, राजकारणामध्ये काहीही अशक्य नसतं, काहीही घडू शकतं. कदाचित ज्या वेळेला नाही म्हणून सांगितलं जातं त्यावेळेला राजकारणामध्ये अधिक असं होतं. म्हणजे गमतीनं काही जण असं म्हणतात, की प्रेमामध्ये नाही म्हणल्यानंतर त्याचा होय असा अर्थ घ्यायचा असतो. जसा राजकारणामध्ये सुद्धा अनेकदा असं घडतं असं म्हणतात. तर जयंतरावांनी पंढरपूरला हा खुलासा केला. आता गंमत अशी आहे, की जयंतराव पाटील हे असे नेते आहेत. ते सांगली जिल्ह्याचे नेते आहेत. ईश्वरपूर हा त्यांचा मतदारसंघ आहे. पण ते बऱ्याचदा त्यांच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, अगदी ते प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा राष्ट्रवादीचे, बऱ्याचशा गोष्टी त्यात त्यांनी कधी सांगलीमध्ये फारशा कधी स्पष्ट केल्या नाहीत. त्यांनी सांगलीच्या बाहेरच केल्या. प्रत्येकाचा एकेकाचा स्वभाव असतो किंवा एकेकाचा काही पवित्रा असतो त्याच्यामधला राजकीयाचा. तर त्यांनी पंढरपूरमध्ये जाहीर केलं, की हे सगळं अर्थ नाही ह्या सगळ्या चर्चेला. उलट आमचीच ह्या सगळ्या बातम्या वाचून करमणूक झाली असं ते म्हणले. माझा तर 2-3 वेळा कोणीतरी शपथविधी केला असं सुद्धा ते माध्यमांनी केला. पत्रकारांच्या प्रश्नावर ते म्हणले, आमच्यामध्ये कुठलीही अशी चर्चा सुरू नाही. हे तुमच्याकडनंच बातम्या येत आहेत आणि त्यामुळं सगळीकडे गोंधळ उडतोय असंही जयंतरावांनी त्यांना पत्रकारांनाच तिथं समोर सुनावायला कमी केलं नाही. या सगळ्यामध्ये जयंतरावांनी एक गोष्ट मात्र अधिक आवर्जून सांगितली, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं, की मी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो होतो. बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांना भेटणं म्हणजे काय लगेच आम्ही त्या पक्षात जातोय
किंवा त्या आघाडीमध्ये जाणार आहे असा त्याचा अर्थ होत नाहीच तो. तुम्ही कसा काय त्याचा अर्थ लावता, अजब अर्थ लावता कळत नाही. मी गेलो होतो ते ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांची जी निवड रद्द झालेली आहे आणि एका नगरसेवकाची जी निवड त्यांना अपात्र ठरवलेलं आहे, त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती द्यायकरता आणि मुख्यमंत्र्यांच्याकडे ही तक्रार करायकरता मी गेलेलो होतो. प्रत्यक्षात तुम्ही त्याचं वेगळं स्वरूप सगळं प्रसार माध्यमातून आलं असंही जयंतरावांनी सांगितलं. पण जयंतरावांनी एक महत्वाचा पॉइंट, जे राजकारणामध्ये जसा पॉइंट म्हणतात तसा तो मांडला आणि तो फार महत्वाचा आहे. ते असं म्हणले की महायुती बरोबर वाटाघाटी करण्यासाठी किंवा महायुतीबरोबर आम्ही जाण्यासाठी कोणतंही आत्ता प्लॅटफॉर्म नाही. आता कोणताही त्याच्यातला काय आपण म्हणू दुवा नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते असं म्हणले की आम्हाला कुठलंही निमंत्रण कोणी दिलेलं नाही. आता याचा अर्थ असा, हे फार याच्याकडे कुणाचं, ह्या वाक्याकडे कुणाचं फारसं लक्ष गेलेलं मला दिसलं नाही. आम्हाला आमंत्रण सुद्धा नाही असं ते म्हणले किंवा आमंत्रण नाही असं त्यांचं म्हणणं होतं. याचा अर्थ असा की जर समजा आमंत्रण असतं किंवा ह्यापुढेही आमंत्रण आलं तर राष्ट्रवादी ही, म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी, जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालची राष्ट्रवादी ही महायुती बरोबर जाऊ शकते का असा सवाल या निमित्तानं निर्माण होतोय. परंतु ठीक आहे, त्या वाक्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करू, पण हे जयंतराव काळजीपूर्वक बोललेले आहेत आणि जयंतराव हे अतिशय मुरुब्बी राजकारणी आहेत, मुत्सद्दी राजकारणी आहेत, मी सांगितलं तसं. त्यामुळे ते काय असं काहीतरी इकडं तिकडं बोलणार नाहीत. पण त्यांनी आमंत्रण हा शब्द आवर्जून वापरला आणि तो अतिशय महत्वाचा आहे असं वाटतं. याचा अर्थ असा की महायुतीकडनं, म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा अगदी भारतीय जनता पक्षाचे वरचे केंद्रीय नेते असतील किंवा राज्यातले नेते असतील, ह्यांच्याकडून कुठल्याही स्वरूपाची वाटाघाट किंवा कुठल्याही स्वरूपाची काही तुम्ही चर्चेला या, आपण बसूया, चर्चा करूया असं कुठलंही निमंत्रण आलेलं नसावं आणि उगीचच हा बाहेर गदारोळ चालू आहे असं जयंतरावांना या निमित्तानं म्हणायचंय. यातनं त्यांनी महायुतीच्या नेत्यांनी आम्हाला निमंत्रण द्यावं का असं सुचवलंय का असाही श्लेष काढण्यात काही अर्थ नाही. त्यांनी फक्त जी वस्तुस्थिती आहे ती सांगितलेली आहे. तर या निमित्तानं जयंत पाटील यांनी ह्या सगळ्या प्रकरणावरती पडदा पाडला, हे एकदा बरं झालं. नाहीतर सगळ्या महायुतीमध्ये आणि मी म्हणलं तसं महाआघाडीमध्ये सुद्धा सतत गोंधळ चालू होता. अनेक जण त्यांनी पक्षात यावं म्हणून देव पाण्यात घालून, म्हणजे महायुतीत यावं म्हणून देव पाण्यात घालून बसले ते त्यांचे काही समर्थक, आणि इकडचे काही जे मी म्हणलं तसं ज्यांचं काही बस्तान बऱ्यापैकी बसलेलं आहे आता नवीन व्यवस्थेमध्ये, त्यांना आता हे पालकमंत्री होतील कदाचित इकडं आले तर त्यामुळं काय होईल, यामुळं ह्यांचे देव थोडेसे उठायची वेळ आलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जयंतरावांनी केलेला खुलासा, स्पष्टीकरण हे अतिशय महत्वाचं आहे आणि पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रा ठिकाणी केलेलं हे त्यांचं स्पष्टीकरण अतिशय महत्वाचं आहे असे मला वाटतंय. पाहूया नेमकं काय होतंय ते. मी पुन्हा म्हणलं तसं पुन्हा सांगतो, राजकारणामध्ये कुठलंही काहीही सांगता येत नाही. आज नेमकं राजकारणी किंवा राजकीय नेते बोलतात ते उद्या तसं करतीलच असं नसतं. पाहूया नेमकं काय होतं ते. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.